गुरुवार दिनांक 25 डिसेंबर रोजी भारत देशाचे माजी पंतप्रधान ज्येष्ठ नेते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 30 वारजे कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी इथं अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचं आयोजन स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजे शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश भाऊ पवळे आणि महिला अध्यक्ष सौ तेजश्रीताई पवळे यांच्या वतीने करण्यात आलं होतं। यावेळी पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करण्यात आलं। भारतीय जनता पार्टी आणि राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीनं नागरिकांसाठी करण्यात आलेल्या विविध कामांचा आढावा पथनाट्यातून प्रभावीपणे सादर करण्यात आला। नमस्कार मंडळी, नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तसंच भारताचे माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून आम्ही एक छोटंसं पथनाट्य सादर करत आहोत। त्याचा तुम्ही नक्की आस्वाद घ्या। चला 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 नाटकाला चला, तुम्ही नाटकाला चला, नाटकाला चला, तुम्ही नाटकाला चला, नाटकाला चला, तुम्ही नाटकाला चला। जयंतीनिमित्त कर्वेनगर परिसरातील मावळी आळी चौक होम कॉलनी आणि शिवशंकर मित्रमंडळ परिसरात हे पथनाट्य सादर करण्यात आलं। या पथनाट्याला नागरिक प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक जाणीव जागृत करण्याचा हा उपक्रम नागरिकांच्या पसंतीस उतरला। नमस्कार, मी तेजश्री महेश पवळे। आज माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून आज आपण एक पथनाट्य सादर करणार आहोत। पथनाट्य म्हणजे आपल्या जुन्या काळामध्ये समाज प्रबोधन आपल्याला करता येत होते आणि याच्यामध्ये पथनाट्याद्वारे आपण कलाकारांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे झालेल्या विकास कामाचाही आपण जागर करणार आहोत। त्यामुळे सर्वांनीच हे पाहावे। तसेच राजे शिवराय प्रतिष्ठान यांच्याद्वारे झालेल्या कामाचाही आपण जागर करणार आहोत। आज प्रभागातल्या बऱ्याच ठिकाणी आपण याचे सादरीकरण केलेले आहे। अहो दादा, मतदान करायला चाललोय। मतदान करायला? हा, त्या मॅडम नाही का म्हणल्या नाटक बघा, विचार करा आणि मतदानाला जावा म्हणून चाललोय। बघा, हे ध्यान मतदार आहे। अरे दादा, मतदान करणं म्हणजे हॉटेलात गेला, जेवणाची ऑर्डर दिली, जेवण आलं, खाल्लं, निघाला, असं असतं होय? ते तसं नसतं होय? अरे बाबा, तसं नसतंय। मला वाटलं गाणं संपलं की डायरेक्ट मतदान केंद्रात जायचं। तसं नसतंय। मग कसं असतं ते सांगा बरं। जाऊ दे, तुला सांगणं म्हणजे डोकं पुढे फोडू नका। मी काय म्हणतोय, आता मतदानाचा विषयच निघालाय, तर यावेळी मतदान कुणाला करणार? कुणाला करणार? तुम्हाला ऐकायचंय? ऐकायचंय? तुम्हाला ऐकायचंय? सगळ्यांना ऐकायचंय का? आणि तुम्हाला बी ऐकायचंय का? का नसतील तर इकडे घेऊन ये। तुम्हाला सांगतो दादा, काल रात्री मस्तपैकी मोठ्या गाडीत एक आलं तर पांढरं पॅन्ट शर्ट बिचर मस्त घालून डायरेक्ट घरात घुसलो आमच्या। घरात घुसल्यावर त्यांनी खिशात हात घातला की खिशात बंडल काढला पैशांचा। मलाच देणार आहे, पण त्यांनी काय केलं, बंडल मधली एक नोट काढली 500ची आणि मला म्हणले 500ची नोट घ्या आणि उद्या आम्हाला जर मतदान कर। त्यांनाच मतदान करायला चालले। अरे वा रे माझा लाचार मतदार राजा, इज्जत काढायला लागला काय? नाहीतर काय? अरे 500 रुपये तुम्ही विकता आणि समाजाचे आबरू वेशीव टांगता। अहो दादा, तुम्हाला सांगतो, पैसे बघितलं ना माझं डोसकच फिरतं आणि मत पण फिरतं। तुम्ही पैसे दिले ना तुम्हाला मत, तुम्ही पैसे दिले तुम्हाला मत, तुम्ही पैसे दिले तुम्हाला मत, तुम्हाला बी मत। अरे दादा, आम्ही पैसे विषय वाटत नाही, आम्ही विकास कामं करतो, समजलं का? आता माझा एक प्रश्न आहे, आपल्या मंदिरावर आक्रमण झाला, हिंदूंच्या सणांना अडथळे निर्माण झाले, हिंदूंना अत्याचार झाले, तेव्हा कुठे होते 500 रुपयेवाले? अहो, आम्ही जनविकासाचं काम करत होतो, फेसबुकवर नुसतं पोस्ट टाकत होतो, केवढं मोठं काम केलं, अन्याय सहनच होत नाही आम्हाला। अच्छा, मग फेसबुकवर नुसतं पोस्ट टाकत बसा, बाकी काहीच करू नका तुम्ही। अरे दादा, लोकांची कामं करणारा नेता हवा, लोकांची कामं करणारा नेता, नाहीतर काय? आता मला सांगा, या एवढ्या मोठ्या प्रभागात हे प्रभाग दिसतो ना तुम्हाला? प्रभागात कोण आहे असा नेता? तू जनतेचा विचार करत, जनतेबद्दल समाजकार्य करत, कोण आहे? अरे बाबा, आहे शोधलं तर सगळ्याच सापडतात। मला आता शोधायलाच पाहिजे, शोधायलाच पाहिजे। तर आपल्या प्रभागातल्या नागरिकांनाच विचारू तर कुणाला मतदान करणार? बघू चला। ओ दादा, इकडे या। हा, बोला की। तुम्ही या प्रभागातच राहता का? हो। तुम्ही कुणाला मतदान करणार?
तेजश्रीताई महेश पवळे यांना. हा ऐकलं का? ऐकलं की तेजश्रीताई महेश पवळे बोलले. हा. ऐकलं की पुढं का माहितीये का? हा. मात्र त्या हिंदू समाजाच्या पाठीमाग ठामपणे उभे असतात. ठामपणे हो. आता मी सांगतो अहो, एवढंच नाही, हा. राजे शिवराय प्रतिष्ठान मार्फत गेली 20 वर्ष हा. दादांनी आणि ताईंनी मोठमोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केले. त्याच्यामध्ये तुम्ही शिवजयंती म्हणू नका, बरोबर. राष्ट्र रक्षाबंधन म्हणू नका, अगदी बरोबर. बरंच किल्ले स्पर्धा म्हणू नका. अहो हे तर केलेच आहे. हा. ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, सीमेवरती जे आपले हुतात्मे शहीद झालेत ना, हा. त्या लोकांसाठी नरवीर तानाजी मालुसरे या पुरस्कारांनी त्यांच्या कुटुंबियांना सन्मानित सुद्धा केले. वा, 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 वा. देश आणि धर्माचं काम केले आपल्या महेश दादांनी आणि तेजश्री ताईंनी. अगदी बरोबर. आणि तुम्हाला अजून ऐकायचं यांना. सांगा. हे बघा, सण असतील, उत्सव असतील, मिरवणुका असतील, प्रत्येक गोष्टीच्या परवानगीसाठी ठामपणे उभे राहतात आपले दादा. अगदी बरोबर. कोणते दादा? महेश दादा. महेश दादा पवळे. अगदी बरोबर. अहो हे काहीच नाही. गौरक्षण असू द्यात, हिंदू संस्कृती असू द्यात किंवा आपल्या संस्कृतीचं रक्षण करणं असू द्यात, हे सगळे त्यांनी बोललेलं आहे. ते सगळी कामं त्यांनी करून दाखवले आहे. अहो हे तर झालंच, पण त्यासोबत तुम्हाला सांगतो, गेल्या कोरोना काळामध्ये आपल्या ताई आणि महेश दादा हे स्वतः स्मशानभूमीत रात्रदिवस राबत होते. अगदी बरोबर. एवढं त्यांनी धर्माचं काम केलेलं आहे. अहो हे झालं, होऊन गेलेलं. हा. येणाऱ्या काळात काय काय होणार आहे ते ऐकायचंय का? ऐकायचंय. ऐका मग. महिलांसाठी स्वच्छतागृह, सुसज्ज मैदान, अभ्यासासाठी ग्रंथालय, ह्याच्या बरोबरच सर्व सोयी सुविधांनी युक्त आरोग्य केंद्र इत्यादी गोष्टींची सुविधा उपलब्ध करून देणार आहेत आपल्या प्रभागामध्ये. अगदी बरोबर. कोण माहितीये का? हा. महेश दादा पवळे आणि तेजस्वीताई पवळे. अहो, दादा हे तर झालंच, पण मागच्या 20 वर्षामध्ये आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जो इथला बेसिक प्रश्न आहे, गटार वॉटर मीटर, या समस्यांना त्यांनी उत्तरे दिली आहेत आणि त्या समस्या सगळ्या लांब केल्यात. कुणी केल्यात माहितीये का? आपल्या महेश दादा पवळे आणि तेजश्रीताई पवळे यांनी. अगदी बरोबर. सांगा त्यांना. कळलं की हे मला तर म्हणतात त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं. त्या ताई म्हणला महिलांसाठी सुरक्षेची कामं केली. अहो हे सगळं केलं, पण हे सगळं सोशल मीडियावर मी रील्स वगैरे पाहिलं. अरे दादा, जे रील साठी करतात ना ते रील स्टार असतात, आणि जे समाजासाठी करतात ना ते रिअल स्टार असतात. कळलं का तुला? कळलं. आता मला सांग, तू अजूनही 500 रुपये मतदान करणार का तुझ्या पोरांच्या स्वाभिमान संस्कृती यांचं रक्षण करणाऱ्या लोकांना मतदान करणार? आता एक काम करा, ते बूट काढायला हाना मला. अरे नाही रे बाबा, किती लाजवतो राव तुम्ही. अरे तुला तुझी चूक कळली आता सगळं आहे बघ. 500 रुपये असे संपून जातात. आता मत हिंदुत्व टिकलं पाहिजे आपलं. अगदी बरोबर. मग आता मला कळलंय, मतदान म्हणजे कुठला सौदा नाही हो. ती एक जबाबदारी आहे आपली सगळ्यांची. तर लक्षात असू द्या, माझं ठरलं तुमचं बी ठरलं असेल. माझं मत हिंदुत्वाला, माझं मत संस्कृतीला, माझं मत विकासाला, आमचं सगळ्यांचं मत तेजश्रीताई महेश दादा. जय श्रीराम. जय श्रीराम. तेजस्वीताई आगे बढ़ो.